धनुराशी. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या घरात आनंद घेऊन येणारी ती व्यक्ती आणि तिचे नाव ऐकून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल. तर थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढच्या काही सेकंदात मी जे सांगणार आहे ते कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतं. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या घरात येणार ती एक खास व्यक्ती, जिचं नाव ऐकताच तुमच्या डोळ्यात नक्कीच अश्रू येतात. पण लक्षात ठेवा, ती व्यक्ती अचानक येणार आहे आणि तिच्या येण्याने तुमच्या आयुष्यात इतका मोठा बदल होईल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. तुम्हाला वाटतंय का ती व्यक्ती कोण असेल? कोण तुमचा जुना मित्र, एखादा हरवलेलं नातं, की तुमचं नशीब बदलवणारी नवीन व्यक्ती? त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल असा एक संकेत देणार आहे जो फक्त नशीबवान धनु राशीवाल्यांनाच समजेल. तुमच्या आयुष्यात एक असा बदल होणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा प्रवास असतो आणि याच काळात काही विशेष व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. या व्यक्तीचं आगमन केवळ योगायोग नसतं, तर ते तुमच्या नशिबात आधीपासूनच लिहिलेलं असतं. ही वेळ तुमच्यासाठी आता खूप महत्त्वाची आहे, कारण तुम्हाला एक असा अनुभव येणार आहे जो तुमचं मन पूर्णपणे बदलवून टाकेल. जर तुम्ही आत्तापर्यंत एकटेपणा, ताण किंवा दुःख अनुभवत असाल, तर आता काळ बदलणार आहे. तुमच्या घरात आणि मनात आनंदाची एक नवीन लाट येणार आहे. पण हा आनंद कुणाच्या माध्यमातून येणार आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात का येणार आहे यामागे एक खोल कारण आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समजणार आहे. तुम्हाला सांगते, येणारी ही वेळ तुमच्यासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट घेऊन येत आहे. तुम्हाला भेटणारी ही व्यक्ती तुमच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरून काढणार आहे. अनेक वेळा आपण वाट पाहत असतो की कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, आपल्याला साथ द्यावी, आणि हा क्षण आता तुमच्यासाठी येत आहे. ही व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तुम्हाला आश्चर्यचकित करेल. पण लक्षात ठेवा, ही भेट फक्त योगायोग नाही, तर एक दैवी संकेत आहे. जर तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल होणार आहे, तर तुम्ही योग्य दिशेने जातात. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्यामागे एक खास कारण आहे. कदाचित तुम्ही आधीपासून त्यांना ओळखत असाल, किंवा कदाचित ती पूर्णपणे नवीन असू शकते. पण एक गोष्ट निश्चित आहे, ही व्यक्ती तुमच्या मनाला स्पर्श करणार आहे. त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात एक अशी ऊब असेल जी तुम्हाला आतून शांतता देईल. तुम्ही जे हरवलं आहे असं तुम्हाला वाटत होतं, ते पुन्हा मिळाल्यासारखं तुम्हाला वाटेल. ही वेळ तुम्हाला भावनिकदृष्ट्या खूप काही शिकवणार आहे. त्यामुळे जे काही घडेल ते स्वीकारा आणि त्यात सकारात्मकता शोधा, कारण ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की ही व्यक्ती नेमकी कोण असू शकते? याच उत्तरात तुमच्या आयुष्याचं एक मोठं रहस्य दडलेलं आहे. अनेक वेळा आपण ज्यांना दुर्लक्षित करतो तेच आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवतात. कदाचित ही व्यक्ती तुमच्या जवळची असेल, किंवा एखादी जुनी ओळख तुमच्या आयुष्यात पुन्हा येऊ शकते. ही भेट तुम्हाला भावनिकदृष्ट्या खूप खोलवर स्पर्श करेल. त्यामुळे पुढील काही दिवस तुम्ही लोकांशी कसे वागता, कोणाशी कसं बोलता याकडे जरूर लक्ष द्या, कारण तुमच्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती तुमच्या नशिबाचा भाग असेल. तुम्हाला सांगते की पुढे सांगितलेली एक गोष्ट जर तुमच्यासोबत जोडली ना, तर समजा हीच ती व्यक्ती आहे जी तुमच्या आयुष्यात येणार आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल, पण त्याचबरोबर तुम्हाला काही महत्त्वाचे धडे देखील देईल. त्यांच्या उपस्थितीमुळे तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. अनेक वेळा आपण स्वतःलाच कमी समजतो, पण ही व्यक्ती तुम्हाला तुमची खरी किंमत दाखवेल. त्यांच्या बोलण्यात एक वेगळी ताकद असेल जी तुम्हाला सकारात्मक विचार करण्यास भाग पाडेल, आणि त्यामुळे त्या व्यक्तीला ओळखण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या बदलांना घाबरू नका, कारण जे काही घडत आहे ते तुमच्या भल्यासाठी आहे, आणि ही व्यक्ती तुमच्यासाठी एक आशीर्वाद ठरणार आहे. कदाचित सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी समजणार नाही, परंतु तुम्हाला सांगते, हळूहळू सर्व काही स्पष्ट होईल. ही वेळ तुम्हाला संयम ठेवण्याची आणि विश्वास ठेवण्याची आहे, कारण आता ती व्यक्ती तुमच्या घरात येईल तेव्हा ती वातावरण बदलावून टाकणार आहे. तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. घरात शांतता, आनंद आणि समाधान वाढेल. अनेक दिवसांपासून जे काही अडथळे येत होते ते हळूहळू दूर होऊ लागतील. ही व्यक्ती तुमच्यासाठी केवळ एक पाहुणा नसून एक दैवी संदेश घेऊन येणार आहे. तुमच्या मनात एक भावना निर्माण होईल की ही व्यक्ती तुमच्यासाठी खास आहे, आणि ही भावना चुकीची नाही, कारण काही लोक आपल्या आयुष्यात खास कारणासाठी येतात, आणि ते आपल्याला काही शिकवतात, आपल्याला पुढे जाण्याची दिशा देतात. त्यामुळे त्या व्यक्तीला ओळखा आणि त्याचा आदर करा. जर तुम्हाला आत्तापर्यंत वाटत असेल की तुमचं नशीब तुमच्या विरोधात आहे, तर हा विचार आजच बदला, कारण पुढे जे होणार आहे ते तुमचं आयुष्य नक्कीच बदलवून टाकणार आहे.
ही व्यक्ती तुमच्यासाठी आनंदाचं कारण बनेल. त्यांच्या येण्याने तुमच्या आयुष्यातील रिकामेपणा कमी होईल. तुम्हाला पुन्हा एकदा आयुष्य सुंदर वाटू लागेल. ही वेळ तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची, कारण जे काही घडत आहे ना ते तुमच्या चांगल्यासाठीच घडत आहे. कधी कधी आपण ज्या गोष्टींची वाट पाहतो त्या अचानक आपल्यासमोर येतात. ही व्यक्ती ही तशीच आहे. तुम्ही कदाचित त्याची वाट पाहत असाल किंवा कदाचित तुम्हाला माहितीही नसेल की तुम्हाला अशा व्यक्तींची गरज आहे. परंतु तुम्हाला सांगते, आता ती वेळ आलेली आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या बदलांना स्वीकारा, कारण बदलच आपल्याला पुढे नेतात. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा देईल. तुम्हाला तुमचं खरं ध्येय समजेल आणि तुम्ही नव्या आत्मविश्वासाने पुढे जाल. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे काही घडत आहे ना ते योगायोग नाही, ही एक दैवी योजना आहे. तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे आणि ही व्यक्ती त्याचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. त्यामुळे मन शांत ठेवा आणि सकारात्मक राहा. या काळात तुम्ही एक नवीन एक गोष्ट नक्की लक्षात घ्या की प्रत्येक बदलाच्या मागे एक सकारात्मक कारण असतं. कधीकधी आयुष्यात काही लोक अचानक दूर जातात आणि त्याच वेळी काही लोक आपल्या आयुष्यात येतात. आणि हीच निसर्गाची पद्धत आहे जी आपल्याला योग्य लोकांशी जोडते. तुमच्यासाठी येणारी ही व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्याचा एक नवीन अर्थ समजावून देईल. त्यांच्या सहवासात तुम्हाला एक वेगळी शांतता मिळेल. अनेक दिवसांपासून जे प्रश्न तुमच्या मनात होते त्यांची उत्तरं तुम्हाला आता हळूहळू मिळू लागतील. त्यामुळे या काळात घाई करू नका. प्रत्येक क्षण अनुभवत राहा, कारण ही वेळ तुमच्यासाठी एक आशीर्वाद असणार आहे. तुमच्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती फक्त आनंदच घेऊन येणार नाही, ती तुमचं मन देखील मजबूत करणार आहे. ही व्यक्ती तुम्हाला स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिकवेल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला आयुष्यात योग्य दिशा मिळेल. ही वेळ तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवण्याची आहे. त्यामुळे जे काही संधी येतील त्यांचा स्वीकार करा, कारण ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घडवणार आहे. आणि शेवटी एक गोष्ट मनात ठेवा की तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन तुमचं जीवन अधिक सुंदर बनवणार आहे. त्यांच्या सहवासात तुम्हाला एक नवीन आनंद मिळेल, जो तुम्ही यापूर्वी कधीच अनुभवला नसेल. त्यामुळे या बदलांना मनापासून स्वीकारा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण कधीकधी एकच व्यक्ती आपल्या आयुष्यात इतका मोठा बदल घडवते की आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. आणि कदाचित हीच ती वेळ आहे जेव्हा तुमचं आयुष्य एका सुंदर वळणावरती येणार आहे. तर धनुराशी, तुमच्या आयुष्यात येणारी ही एक खास व्यक्ती फक्त आनंदच नाही तर तुमचं नशीब देखील बदलवून टाकणार आहे. कधीकधी देव आपल्याला योग्य वेळी योग्य माणूस पाठवतो आणि हाच तो क्षण आहे जिथे तुमचं आयुष्य आता नवीन वळण घेणार आहे. आणि आता तुम्हालाही वाटत असेल की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे का? तर होय, तुम्हाला सांगते, नक्कीच आता ती लवकरच या काही दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच येणार आहे. तर धनुराशीच्या जातकांना तुमच्या आयुष्यात आता एक नवीन आणि सुंदर अध्याय सुरू होणार आहे, ज्याची तुम्ही आत्तापर्यंत वाट पाहत होतात. ती व्यक्ती आता तुमच्याकडे येत आहे. ते संकेत ओळखणं तुमच्यासाठी गरजेचं असणार आहे आणि त्या व्यक्तीच्या नावाची सुरुवात असणार आहे ती म्हणजे अ, क आणि र या अक्षरांपासून त्या व्यक्तीच्या नावाची सुरुवात होऊ शकते. आणि ही भेट तुम्हाला सांगते, येणाऱ्या त्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये नक्कीच ही भेट घडून येणार आहे. आणि ही व्यक्ती तुमच्यासाठी फक्त एक नातं नाही तर ती तुमच्या आयुष्यातील दुःख संपवणारा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. आणि जर तुम्हाला सांगते ही गोष्ट तुमच्या मनाला जरा पण पटली असेल, आवडली असेल तर माझ्या आजच्या या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि होय, सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचेल. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.